नमस्कार मैत्रिणींनो, हर्षवी चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण न्यूबॉर्न बेबींच्या रॅशेस आणि पुरळ येतात त्याबद्दल बोलणार आहोत। न्यूबॉर्न बेबी असतात तेव्हा त्यांना 1-2 आठवड्यामध्ये चेहऱ्यावर पांढऱ्या कलर्सच्या पुरळ्या किंवा लाल कलरचे पुरळ असं येतं किंवा रॅशेस येतात, असं चेहऱ्यावर लाल दिसतं। तर आपण बरेच पॅरेंट्स त्याबद्दल काळजी करतो की बाळाला हे असं का झालेलं आहे। बाळ हे आपल्या आईच्या पोटात असताना संपूर्णपणे एका पाण्याच्या पिशवीमध्ये प्रोटेक्ट असतं, त्यांना पूर्ण प्रोटेक्शन असतं। त्यामुळे त्यांना पूर्ण मॉइश्चरायझर त्या पिशवीमध्ये, पाण्याच्या पिशवीमध्ये असतं आणि बाळ जेव्हा पोटातून बाहेर येतं तेव्हा त्याला पूर्णपणे या आपल्या वातावरणाशी जुळवून घ्यायचं असतं, पूर्ण कोरड्या वातावरणाशी जुळवायचं असतं। त्यामुळे त्या बाळाला अचानकपणे ह्या वातावरणाशी जुळवून घेताना त्याच्या शरीरावर, त्याच्या त्वचेला जे काही गोष्टींना सामना करावा लागतो, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर किंवा पूर्ण शरीरावर असे पांढऱ्या कलरचे किंवा लाल कलरचे रॅशेस, पुरळ वगैरे येतात। तर त्या बाबतीमध्ये आपण बाळाची मॉइश्चरायझरची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे। ती म्हणजे एखादं आपलं ऑलिव्ह ऑइल किंवा कोकोनट ऑइल याच्याने त्याला मालिश केली पाहिजे आणि त्या मालिशने त्यांना पूर्ण असं त्वचेला प्रोटेक्शन मिळायला पाहिजे, पूर्ण मॉइश्चरायझर राहायला पाहिजे त्वचा। त्याच्यामुळे त्या ॲक्नी ज्या आलेल्या असतात त्याला बरं व्हायला मदत होते। जर त्या ॲक्नी मध्ये पस वगैरे झालेला असेल तर त्या केसमध्ये आपण डॉक्टरांना दाखवायचं की कशाबद्दल आहे। ज्या आपल्या साध्या पुरळ असतील त्याला काहीच प्रॉब्लेम होत नाही, त्या लगेच बऱ्या होतात, त्या येतात आणि बऱ्या होतात। त्याला आपण त्या केसमध्ये आपण बाळांना त्या पुरळला हात लावायचा नाही, की दाबायचं नाही, नख वगैरे लावायचं नाही किंवा असं दाबून बसवायचा प्रयत्न करायचा नाही, तसं काहीच करायचं नाही, ते आपोआप चांगल्या होतात। त्यामुळे आपण फक्त मॉइश्चरायझरची काळजी घेतली पाहिजे आणि त्याला हायजीन पाळलं पाहिजे, व्यवस्थित स्वच्छ धुवून कोरडं करून। आपण काय करतो, अगोदर तेल लावतो, तेल मालिश केल्यानंतर आंघोळ घालतो आणि तसंच टाल्कम पावडर लावून झोपवून देतो। टाल्कम पावडर हे कोरडपणा ठेवण्याचं मदत करते। आपल्याला इथं बाळाची त्वचा कोरडी नाही ठेवायची आहे, मॉइश्चराईज करायची आहे न्यूबॉर्न बेबीला। तर त्यावेळेला आपण बाळाला आंघोळ घातल्यानंतर पूर्ण कोरडं पुसून घेतल्यानंतर परत एकदा कोकोनट ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइलने पूर्ण तेलाने हलकीशी हाताने थोडंसं अगदी मालिश करायचं, ते लगेच तेल ऑब्झर्व होतं आणि मग कपडे घालून बाळाला झोपवायचं। आपण नेमकं उलटं करतो, टाल्कम पावडर लावल्यानंतर बाळाची त्वचा परत कोरडी होते आणि त्याच्यामुळे ते पुरळ येतात। तर तसं न करता बाळाला मॉइश्चरायझर ठेवायचा। दुसरी गोष्ट म्हणजे बाळांचे जे हे फोल्ड असतात, ही हाताचे फोल्ड, ही मानेची फोल्ड किंवा हे जे पायांचे फोल्ड आहेत, ह्या जागे बाळाला लालपणा येतो किंवा तिथे पण असं पुरळ आल्यासारखं होतं। ते कशामुळे होतं किंवा ह्या गालांवर वगैरे ना बाळांना दूध पिताना ते दूध सांडतं आणि त्याच्यामुळे ते पुरळ येतात। तर ती काळजी घ्यायची, बाळाला दूध पाजल्यानंतर लगेच ते हलक्या हाताने, हातरुमालाने, मऊ हातरुमालाने ते दूध पूर्ण पुसून घ्यायचं आणि जे पण बाळाला फोल्ड मध्ये दूध जातंय किंवा पाणी राहतंय ते पूर्ण कोरडं करायचं आणि कोकोनट ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइलने तिथं पण थोडंसं लावून मालिश करायची, म्हणजे ते पुरळ तिथं येणार नाही। आणि समजा 2-3 आठवड्यानंतर पण बाळाला पुरळ येत असतील तर त्याच्यात काहीच काळजी करण्यासारखं नसतं। आमच्या बाळाला तर आतापर्यंत पण येतात, कधी कधी लाल कलरचे गालावर छोटे ॲक्ने येतात आणि आपोआप त्या चालल्या जातात। जर तुमच्या बाळाला मच्छर वगैरे चावलेला असेल किंवा कुठल्या किटाणूने चावलेलं असेल तर त्याच्यावर एक असे विशिष्ट प्रकारचं तोंड दिसतं, असं एकदम छोटंसं बारीक छिद्र दिसतं चावलेल्याचं, तर ते चावलेल्याचं असतं। आणि जर तुमच्या बाळाची पुरळ जर आपोआप एकदम चांगलं झाल्यानंतर प्लेन झाली असेल तर समजायचं की हे आपोआप आलेली पुरळ होती आणि ती आपल्या आईचं दूध पितो, आईच्या हार्मोन इनबॅलन्समुळे पण त्या बाळाला ते येऊ शकतं। काहींना कशाची तरी ॲलर्जी असेल तर ॲलर्जिक पण असतात, ते ॲलर्जी जर असेल ती पण आपोआप जाते। पण लहान जे न्यूबॉर्न बेबी आहेत त्यांना 1-2 महिने तर हे पुरळ येत आणि जात असतात। त्याच्यानंतर ते गरम पदार्थ आईच्या खाण्यात आला असेल
आणि त्याच्यामुळे पण बाळाच्या अंगावर रॅशेस आल्या, त्यालाही आपण काही करायचं नाही. ते आपण 2-3 दिवसात आपोआप जातात. 2-3 दिवसांनंतर गेल्याच नाहीत, त्याच्यात काही जास्त प्रमाणात वाढ झाली किंवा पस वगैरे झाला तर डॉक्टरांना दाखवायचं. लहान बाळाची स्किन ही आपल्या स्किन पेक्षा खूप नाजूक असते. आपली स्किन ही खूप लेअरने बनलेली असते. बाळाची स्किन ही विकसित व्हायची असते. फक्त एका लेअरची स्किन असते बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा. त्यामुळे त्याच्या ते लेअर बनत राहतात आणि जेव्हा जेव्हा त्याचे लेअर बनतील मग त्याच्यानंतर त्याची स्किन आपल्यासारखी होईल. मग त्यांना एवढा काही जास्त प्रॉब्लेम येणार नाही. पण आता सध्या न्यूबॉर्न बेबींची स्किन ही खूप नाजूक असते आणि त्यांना तेवढ्याच नाजूक पद्धतीने हाताळायला पाहिजे. अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहील. तोपर्यंत बाय.